शरद पवारांनी पवार कुटुंबियांना एकत्र बोलावलं। पुण्यातल्या मोदी बागेत आज संध्याकाळी 5 वाजता पवार कुटुंबाची बैठक। रेवती सुळेंच्या लग्नाच्या निमित्तानं भोजनाचा कार्यक्रम। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी रोहित पवार सीआयडी कार्यालयात, तर कार्यालयामध्ये एक जबाबदार अधिकारी नसल्यामुळे रिकाम्या खुर्च्यांवर निवेदन ठेवून रोहित पवार माघारी। 1 मे पासून कारवाई सुरू। मराठीसाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकावंच लागेल, सरनाईकांनी बजावलं। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस। मवियाचा संभ्रम कायम। उद्धव ठाकरे उमेदवार असणार की नाहीत याचा फैसला नाही, मनधरणीचे प्रयत्न सुरू। केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील। केईएम नाव बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं नाव करण्याची लोढा यांची मागणी। बुलढाण्यात आमदार गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी गेलेले प्रकाशक प्रशांत आंबी स्थानबद्ध, तर जिजामाता प्रेक्षागाराजवळ कार्यकर्त्यांची गायकवाडांविरोधात घोषणाबाजी। दाऊदचा हस्तक सलीम डोलाला भारतात आणलं। काल इस्तंबूलमध्ये झाली अटक। मुंबई पोलीस सलीम डोलाचा ताबा घेण्याची शक्यता। सलीम डोला सांभाळत होता दाऊदचा ड्रग्सचा आंतरराष्ट्रीय व्यापार। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट। 15 मे पासून मुंबईत 10% पाणी कपात। पालिका आयुक्त अश्विनी भिडेंचा निर्णय।